तर ही साडीवर डिपेंड आहे की आपण ज्वेलरी काय घ्यायची आहे, त्याच्यानंतर बँगल्स काय घ्यायचे आहेत आणि ओव्हरऑल सगळं. आणि चा जो रिचनेस आहे तो कमाल लुक करायचा होता मला. हा एक ऑप्शन मला दिसतोय. तर अशी साडी आहे सिद्धीची आणि तिने हे ब्लाऊज फायनलाइज केलेला आहे. ब्लाऊज शिवाला कारण की इथल्या ब्लाऊजची फिटिंग म्हणजे जो हा ब्लाऊजची जी फिटिंग शिवतो ना आहा भरपूर व्हरायटीज आहेत. तर तुम्ही नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूराज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आणि आजचा ब्लॉग खूप धमाल असणार आहे कारण की आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला शॉपिंग बघायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेली, 2 व्हिडिओ टाकलेले, एंगेजमेंट व्हिडिओ होत्या त्या. जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर जाऊन ती व्हिडिओ नक्की बघा. खूप धमाल व्हिडिओ आहे, त्यात माझा डान्स पण आहे. ओके, तर ती व्हिडिओ टाकलेली. तर यांची एंगेजमेंट झालेली आहे. त्यांचं आज लग्न, आज नाही आता ह्या महिन्यात लग्न आहे आणि त्या लग्नाच्या शॉपिंगला मी निघालेली आहे. माझी बहीण सिद्धी, आम्ही दोघी जणी जाणार आहोत शॉपिंगला. आणि काय काय घेणार आहोत आणि कुठे शॉपिंग करणार आहोत. ठाण्यात जर तुम्हाला लग्नासाठी म्हणजे जर तुमच्या भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, हा मुक्ता पण येणार आहे आमच्यासोबत. हाय करा आपल्या फॅमिलीला. ओके, जर तुम्हाला थांब जरा 2 मिनिटं माझ्या कॅमेरा समोर मला पटकन त्यांना सांगू. तर जर तुम्हाला ठाण्यामध्ये लग्नासाठी शॉपिंग करायची असेल म्हणजे जर तुम्ही सायडर्स आहात, म्हणजे मी आता सायडर्स आहे, ऑफकोर्स जो नवरदेव आहे त्याची बहीण आहे मी. सो मला कुठे शॉपिंग करायला आवडते किंवा जर तुम्ही नवरदेवाची बहीण आहात किंवा भाऊ नाही बहीण आहात किंवा नवरीची बहीण आहात तर तुम्हाला कुठे जाऊन शॉपिंग करायची आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला आयडियाज देणार आहे. सो माझा व्लॉग पूर्ण बघा, स्टे ट्यून. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि मुकूसाठी पण अजून शॉपिंग बाकी आहे, पण मुकूच्या शॉपिंगसाठी आपण जाणार आहोत नंतर. ओके, तर चला आपण निघूया ठाण्यात कुठे आपल्याला शॉपिंग करायची आहे. ओके ओके चलो. हॅलो, तर पहिली आपण साडी घेणार आहोत. तर ही साडीवर डिपेंड आहे की आपण ज्वेलरी काय घ्यायची आहे, त्याच्यानंतर बँगल्स काय घ्यायचे आहेत आणि ओव्हरऑल सगळं. तर ही साडी नेहमी ठाण्यातल्या मेहंदी साडी शोरूम मध्ये घेते कारण की तिथे छान डिस्काउंटही मिळतो मला आणि तिथे व्हरायटी पण खूप छान असतात आणि तिथल्या साड्या मला खरंच खूप आवडतात. सो हे साडीचं जे शोरूम आहे ते आहे एनकेटी कॉलेज आणि ठाण्यातलं खारकरआळी, ठाणा वेस्ट खारकरआळी एनकेटी कॉलेजच्या अगदी समोर असलेलं हे मेहंदी साडी शोरूम. इथून शॉपिंग करायला विसरू नका कारण की इथे भरपूर भारीतल्या साड्या असतात, त्याच्यानंतर रिझनेबल असतात आणि त्याच्यात तर तुम्ही माझं नाव माझा ब्लॉग सांगून येते तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटही सर देणार आहेत. सो चला आपण साडीच्या व्हरायटीज इथे काय काय आहेत ते बघूया. तर हा मी वरच्या सेक्शनला आलेली आहे कारण की इथे आपल्याला जर पैठणी हवी असेल किंवा बनारसी हवी असेल, हेवी रेंजच्या जर साड्या असतील त्या ह्या वरच्या काउंटरवर मिळतात, वरच्या सेक्शनला मिळतात. सो मी डायरेक्ट तिथेच आलेली आहे कारण की लग्न आहे आणि ते पण भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी जर साडी वगैरे साडी चालू नेसून चालणार नाही, तरी हेवी साडी नेसायची आहे. तर दादा मला पैठणीमध्ये किंवा बनारसीमध्ये किंवा वेगळ्या कोणताही सध्या जे तुमच्याकडे नवीन काय स्टॉक असेल तो दाखवा. ठीक आहे, चालेल, दाखवतो. बरं, पैठणी पॅटर्न. वाव, ही एक असं मस्त छान पैठणी आहे. कलर वेगळा आहे, इंग्लिश कलर. पॅरेट ग्रीन पण नाहीये, हा एकदम अनकॉमन कलर. हा अनकॉमन कलर आणि त्याला असं शॉकिंग पिंक कलरचं छान असा पल्लू आणि ब्लाउज पीस दिलेला आहे. अजून काय आहे पैठणीमध्ये? चंद्रकोर मध्ये दाखवा ना मला काहीतरी. चंद्रकोर पैठणी मला ट्रेडिशनलच थोडा लुक करायचा आहे. सो त्यामध्ये हा एक कलर खूप छान आहे, चंद्रकोर पैठणी, इंग्लिश कलर आहे. हा पण तसाच थोडा मेहंदी कलर मध्ये. हाय, हा पण एक छान असा एक कलर आहे, तो साडीमध्ये मला घेता येईल. ड्रेप करून तर नाही शकत आता माझ्याकडे वेळ इतका नाही आहे, पण कलर मला काय आवडलेला आहे. ती ब्लू कलरची दाखवा ना पैठणी. पैठणीचा लुकच वेगळा असतो, म्हणजे तुम्ही 100 साड्या शोधा पण पैठणीचा जो रिचनेस आहे तो कमाल सुंदर. याची काय प्राइस असेल? 3550. 3550. 3550 आहे. हे तुम्हाला 20% तर डिस्काउंट आहे. 2800 पडेल तुम्हाला. 2800 पर्यंत साडी बघू शकता. हा एक छान
मला ऑप्शन वाटतोय साडीसाठी, मी हा एक साईड करते. सो माझी बहीण जी मी तुम्हाला सांगितली ती आलेली आहे. हाय सिद्धी. सो हिला पण शॉपिंग करायची आहे, पण हिची साडी घेऊन झालेली आहे आणि तिला ज्वेलरीसाठी वगैरे शॉपिंग करायची आहे. सो आपण पहिला माझी साडी फायनलाइज करू, देन त्याच्यानंतर आपण ज्वेलरी कडे बोलूया. चल लोटस पैठणी. लोटस. हा लोटस पैठणी. ह्याची काय प्राइस आहे? 3550. आणि हे आपल्याला डिस्काउंट करून 2800. ह्याच्यामध्ये कलर्स किंवा कलर काय आहे आहे? ही पण छान. पिंक. हा पिंक मध्ये, हा रेड हा मध्ये. रेड मध्ये. पण रेड मध्ये. त्यात कलर असे असतात म्हणजे असं पिंक लाल. दिसून पण जास्त येत नाहीये हा कलर. तो पैठणीचीच पूर्ण साडी वाटून. ही एक साडीचा ऑप्शन मला आवडलेला आहे. 2800. 3550 आहे. डिस्काउंट करून 2800 ला पडेल. अच्छा, डिस्काउंट करून 2800 ला आपल्याला ही साडी पडणार आहे. सो मी ही एक थोडी शॉर्टलिस्ट करून ठेवते. बनारसी दाखवू. ही येल्लो दाखव. ही ना टिश्यू सिल्क. मस्त आहे ना. गोल्डन टिश्यू. ती फक्त वरची तशी आहे का ग माझी, पिस्ता कलर मध्ये ती. ही ना. नाही नाही बघ इथे इथे. ही हा ही बघ. आणलीस का तू? गोल्डन टिश्यू. हा एक छान ऑप्शन आहे गोल्डन टिश्यू मध्ये. जरा मला गोल्डन मध्येच लुक करायचं, थोडा रेखा लुक करायचा होता मला. So हा एक अरे उचलत ऑप्शन मला दिसतोय. काय ह्याची काय प्राइस आहे दादा? ती पण सेमच 3550. आणि डिस्काउंट करून 700 रुपयाचा. 2800 पर्यंत ही साडी आपल्याला जाणार आहे. 3550 ची साडी आहे. एक बॉक्स. ठीक आहे, घे तू. आणि आज रंजातीला पण तूच बोलतो. ब्रायडल ट्रेडिशनल आणि फॅन्सी 700 वाला पॅटर्न. घे. ही नवरदेवाची बहीण आहे, त्या पद्धतीने मला साड्या लागतात. हो हो सर्व आता आले वेळ सुरू आहेत नवीन ब्रायडल आणि बघ छान. तुला विचार ना. हा पण एक छान ऑप्शन आहे साड्यांसाठी. बघ उचलेल असं काय करतो. मस्त कलर आहे. हा बोली वेगळाच कलर आहे. ह्याची पण प्राइस काय? ही 5550 ची आहे. त्यावर तुम्हाला 20% कमी होणार. 20% डिस्काउंट करून जे असं कमी आपण काय न्यू कलर आहे. आपण याच्याने 5 कलर आहे. हा का तेलकट. ही एक गोल्डन दाखवा ना. ही ना हो ते पण छान. हे आता आमच्याकडे नवीन आलेलं आहे. मस्त पॅटर्न आहे, वेगळं आहे. ह्या अशा टाईपच्या साडीच्या शोधात होती हो का. तेल आणि तेल चेंज नवीन करायला आलेलं सांगतो. आहे. आता 8 दिवस झाले हे पॅटर्न येऊन. अच्छा. न्यू पॅटर्न आहे, वेगळं आहे, समथिंग डिफरंट. अशा टाईपच्या साडीच्या मी शोधत होती आणि मला माझी साडी भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता कशी वाटते सिद्धी ही मला साडी. हा? मस्त वाटत. सो मी ही डन करते. ह्याची काय प्राइस आहे? ही 850. ही 850. हॅलो कितीपर्यंत पडेल? फोन चार्जिंगला होता. ब्लाऊज कसं हे बघा ना, Customer मागेल. पूर्ण ऑर्गेन्झामध्ये ब्लाऊज अरे आहे. फोन चार्जिंग घरी सो आहे ही का? साडी मी फायनल करते गोल्डन घरी- कलरची, कारण की मला घरी चार्जर- गोल्डनच साडी घ्यायची होती घरी- आणि नेव्ही ब्लू किंवा गाडी वाईन केली, कलर मध्ये अशामध्ये केली, ब्लाऊज शिवायचं होतं. सो मी हे केलं, ब्लाऊज तर शिवणार नाही. हे मी ब्लाऊज ठेवून देईन. नंतर कोणत्या साडीसाठी जर मला झालं तर मी शिवून ठेवीन. पण ह्याच्यावर साडी ब्लाऊज वेगळा शिवून, कारण की बघता क्षणी माझ्या डोक्यात ते ठाक 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 सगळं आठवलं की मला काय काय लुक करायचंय, कसं कसं. सो दादा ही फायनल करते. ओके ही फायनल ना. चालेल चालेल बाकी साड्या पण छान आहेत पण ही ओके. मला जास्ती आवडली. सो ही आपण चालेल done करूया. डन करूया. सो मी माझी शॉपिंग झालेली आहे. मला एकच साडी घ्यायची होती. बाकी सगळ्या फंक्शनसाठी साडी आहे माझ्याकडे. आधी केलेली होती शॉपिंग. सो विचार केला की थोडी दिवाळी जाऊ दे आणि नंतर जो स्टॉक येणार आहे दिवाळी नंतरचा त्याच्यात मी बघीन. तर मला ही एक साडी आवडलेली आहे. तर नक्की या ठाण्यातल्या मेहंदी साडी शोरूममध्ये NKT कॉलेजच्या अगदी समोर असलेलं हे मेहंदी साडी शोरूम. तुम्ही जर इथे येऊन माझा ब्लॉग दाखवता तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळणार आहे किंवा जो डिस्काउंट चालू आहे आणि जर त्याचं टायमिंग संपलं असेल तर तुम्ही वाढून ही द्या. ओके तर चला आपण पुढची शॉपिंग काय आहे ते बघूया. हा एक तर साडी घेऊन झालेली आहे आणि मी पॉलिशिंगला किंवा फॉल बिडिंगला दिली नाही. मी विचार केला की आधी ब्लाऊज पीस
जाऊन मी मॅच करून बघते, त्याच्यानंतर जाता जाता मी ती फॉल बिडिंगला देते. ओके, तर मी आता ब्लाऊज पीस घेण्यासाठी आले आहे खजाना कट पीस. हे आहे कुठे माहितीये तुम्हाला, अगदीच तिथून सरळ चालत यायचं, लेफ्ट साईडला जायचं. मयुरी साडी करून एक आहे शोरूम इथे. ओके, त्याच्या अगदीच बाजूला खजाना कट पीस करून मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते की कुठे येते. एक मिनिट. ओके, हे आहे खजाना कट पीस करून. हे बघा, इथून तुम्ही सरळ आल्यात मंजिरी मीनाकरी साडी शोरूम आहे ना, त्याच्याच लाईनीला लेफ्ट साईडला तुम्हाला हे कट पीस शॉप बघायला मिळणार आहे. तर चला आपल्याला इथे कोणतं मॅच होतंय ते बघू. ओके, तर मला हा एक आवडलेला आहे कॉफी कलर मध्ये आणि ह्या साडीवर ते परफेक्ट जाईल. सो माझ्या डोक्यात जो थॉट आहे त्याच्याप्रमाणे हा एक छान लुक होऊन जाईल. चांगला वाटतोय. इथे मिरर नाहीये ना, की आहे? ओके, कसं वाटतोय सिद्धी? छान वाटतं ना. तर मी हा बघ ना, साडी प्रमाणे अशी आहे ना साडी. डन. सो मी हा ब्लाउज पीस घेते. आता ही साडी आहे सिद्धीची. ओके, आणि ह्या साडीवर आम्हाला ब्लाऊज बघायचा आहे कारण की साडी सोबत आलेला ब्लाऊज एकदम टिपिकल आहे. सो त्यामुळे आम्ही जरा वेगळं बघायचा विचार करतो. आणि मला हा एक पीस आवडलेला आहे तिच्यासाठी बघ. त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ना ऍक्च्युली का माहिती का, हे मोर आहेत आणि हे आहेत ना राणी कलर जाईल ना, बताओ राणी कलर भी. सो हा एक मला आवडलेला पीस आहे एक. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक आहे. ओके, हा पण सुंदर वाटतो शेड ना. आणि तुला नंतर पण जर तू कोणती अशी साडी घालतेस तर त्याच्यावर हे होऊन जाईल. कसं आहे हा मीटर? 320 रुपये मीटर आहे हा. आपण अजून बघूया. तर अशी साडी आहे सिद्धीची आणि तिने हे ब्लाऊज फायनलाइज केलेला आहे. हे फायनल झालेलं आहे आमचं, म्हणजे मला तरी आवडलंय. अजून एक आम्ही काढलेला आहे हा एक ब्लाऊज, ते पण आम्ही लावून बघतो. ओके, हा एक आम्ही आवडलेला आम्हाला पहिला. सो हा पण छान वाटतं. ओके, तर आमचं फायनल झालेलं आहे. दोघींचे ब्लाऊज पीस घेऊन झालेले आहेत. आता आम्ही चाललो ब्लाऊज शिवायला आणि पॅटर्न वगैरे अजून आम्ही काही डिसाईड केलं नाही. ते डायरेक्ट आम्ही टेलर कडे जाणार आणि तिथे शिवायला टाकणार. अगदीच 10 दिवस राहिले आहेत कारण की 11-12 आम्हाला जाऊन काही पिकअप करायचा इतकाही टाइम नसणार आहे. त्यामुळे 10 दिवस राहिलेले. तर ह्याच्यामध्ये ब्लाऊज दिलं तर चांगलं आहे, नाहीतर बघू. ओके, तर आम्ही ना तुलसी शोरूमला आलेलो आहोत. इथे ना आपल्याला लेस मिळणार आहेत व्हरायटी ऑफ, आणि ब्लाऊज साठी आम्ही लेस बघायला आलो. तर मला ही एक छान लेस वाटते ह्या ब्लाऊज साठी. व्हरायटीज आहेत ही बघा ना, ही पण एक हा पण एक. सो मला हा एक आयटम आवडला. अजून काय असं आपल्याला हेवी मध्ये घेता येईल? अच्छा, हे थोडं स्पेस सोडून आहे का? नको, थोडं स्पेस सोडून नको. कमी वाटतंय. ओके, इथे भरपूर व्हरायटीचे लेस आहेत. तुलसी म्हणून आहे आपलं ठाणा मार्केट आहे जे भाजी मार्केट, तिथे हे शोरूम आहे. तुम्हाला मी लोकेशन बाहेर जाऊन दाखवते. हे बघा, इथे फक्त लेस, पॅच वर्क, त्याच्यानंतर लटकन. बघा, त्याने ब्लाऊज पण रेडी करून ठेवलेला आहे. खूप सुंदर असं त्याचं पॅच वर्क यूज करून त्याने ब्लाऊज रेडी ठेवलेला आहे. ओके, तर लेस घेऊन झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की हे जांभळी नाका भाजी मार्केटला तुलसी करून ह्या शोरूमचं नाव आहे. इथे व्हरायटीज ऑफ लेस, पॅचवर्क, त्याच्यानंतर लटकन, खूप काही ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तसंच तेवढे त्यांनी फॅब्रिक्स पण ठेवलेले आहेत. हे बघा. ओके, मी तुम्हाला बॅक साईडने एकदा दाखवते की कुठे आलेलो आहोत आपण. हे ते शोरूम आहे तुलसी करून. हे बघा, तुम्हाला समजू शकतं की इथे किती व्हरायटीज ऑफ तुम्हाला लेस, लटकन, पॅचवर्क वगैरे बघायला मिळणार आहे. तर नक्की व्हिजिट करा ठाण्यातल्या जांभळी नाक्याला भाजी मार्केटमध्ये तुलसी लेस अँड फॅब्रिक शोरूमला. सो आता आम्ही ज्वेलरी बघायला आलो आणि रजवाडी लुक मध्ये आम्हाला
ज्वेलरी बघायची. तर आम्ही आलो आहोत जयश्री कलेक्शन मध्ये ठाण्यातल्या जांभई नाक्याला जे आहे तिथे आम्हाला ज्वेलरी बघायची आहे. साडीवर कोणती ज्वेलरी छान वाटेल त्यामुळे आम्ही बघतोय. सो रजवाडी लुक करायचा आहे या साडीवर. सो या साडीवर आम्हाला असे दागिने बघायचे. भरपूर व्हरायटीज आहेत. तर तुम्ही ज्वेलरीसाठी जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता. ठाण्यातल्या जयश्री कलेक्शन जांभई नाक्याला असलेल्या मार्केटमध्ये हे शॉप आहे. मला दाखव चोकर. सो हा एक सिंपल सोबर चोकर आम्हाला आवडलाय आणि तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण चिंचपेटी वगैरे तर घालतोच पण हे आपण थोडं राजस्थानी लुक मध्ये गेलेलो आहोत आणि ह्या साडीवर ते खूप छान वाटतंय. तिला जास्ती हेवी लुक नाही करायचं त्यामुळे हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे. आणि मला लॉंग मध्ये दाखवतेच थोडं एखादा पीस. हा असा नको लॉंग, असा आपला शाही हार असून तशा टाईप मध्ये. ह्याची काय प्राइस आहे? आणि 1300 रुपयाचा हा नेकपीस आहे. आणि ह्याच्यात इयरिंग्स आहेत का? फक्त विथ इयरिंग हा नेकपीस आपल्याला इथे बघायला मिळणार. त्यात आपण थोडं लॉंग मध्ये बघूया. हा एक पीस एक छान आहे. जाईल पण लॉंग वाला बघितला. लॉंग वाले पण बघू ना, दाखवतील ना लॉंग मध्ये पण. हा एक छान साडी लावून घ्या आधी. हा घाला ना, तिला आयडियाच येईल ना. आणि जर तुम्ही दागिने बघता तिथून नेहमी मी शॉपिंग करते. स्पेशली माझ्याकडे मंगळसूत्राचं इथलं कलेक्शन खूप जास्ती आहे आणि खूप छान इथलं फिनिशिंग आहे. त्याच्यानंतर ते टिकतही खूप छान, त्याचं फिनिशिंग वगैरे जात नाही. त्यामुळे सिद्धीला मी हेच रेकमेंड केलं की तू जर दागिने घेतेस आणि तुला लॉंग टर्म साठी हवं असतं तर तू नक्की जयश्री मधूनच घे. म्हणजे फ्युचर मध्येही तिला तिच्यासाठी युज होणार आहेत ह्या गोष्टी. बस सो हा एक पीस छान आहे. तिला इतका हेवी लुक नकोय म्हणून, पण ती हा एक ऑप्शन चांगला आहे. आपण अजून ऑप्शन बघूया. हाय, तर आता आपण चाललोय ब्लाऊज शिवायला. मीनाकरी साडी शोरूम आहे हे बघा माझ्या बॅक साईडला. त्याच्या बाजूलाच साईराज टेलर्स करून ही एक गल्ली जाते. तिथं जायचंय आपल्याला ब्लाऊज शिवायला, कारण की इथल्या ब्लाऊजची फिटिंग म्हणजे जो हा ब्लाऊजची जी फिटिंग शिवतो ना, हा खूप सुंदर आणि प्राइस पण रिझनेबल आहे. म्हणजे प्रिन्सेस कटचे वगैरे काहीतरी 600 का 650 रुपये आहे. सो तुम्ही नक्की विजिट करा. इथेही ब्लाऊजची एकदा माप द्या आणि तुम्ही बघा इथे कशी फिटिंग आहे ते.